आत्मचिंतन. आत्मचिंतनाच्या द्वारे अज्ञान हे विलय पावतं आणि मन बुद्धी ही भिन्न होते. नाम अंतःकरण जडातून प्रवृत्त होता. हे श्रवणानं बोधानं ज्ञानेश्वरीच्या ओवीनं जी अंतःकरणे मनबुद्धी ती मनबुद्धी ईश्वराकडे समर्पित होती. आपल्या स्वरूपाकडे येते, शुद्ध होती. श्रवणानं पावन होतं मन, पवित्र होता. पवित्र मन देहाला शिवत नाही. पावन मन जगतात उरत नाही आणि वृत्ती अभिमान धरत नाही देहाचा. ते पाहिजे आपल्याला की अहंभाव हा घातक आहे आणि सोहंभाव हे सार्थक आहे. सोहंभावामध्ये कल्याण आहे आणि अहंभाव हा घाण आहे. कारण अहंभावात दुःख आणि सुख आहे. दुःख भोगण्यासाठी अंतःकरण तगमग करतं, कंटाळतं दुःखाला. मृत्यूला कंटाळतो जीव प्रमाता आणि साधूकडे येतो, श्रवणात राहतो, स्वतःला पाहतो, जीवनमुक्त होतो, सुखमय होतो आणि स्वरूपामध्ये विलीन होती बुद्धी. तेव्हा मुक्तीचा क्षण येतो. तो काळ धन्य होतो, तो काळ आत्ताच. श्रवण भक्ती, अध्यात्माची स्थिती, मनाला परमेश्वराची प्रतीती आणि निवृत्त झाली देहाची भ्रांती. भ्रांत ज्या बुद्धीला देहाचंच नातं होतं, ज्या बुद्धीला देहाचा संबंध होता, ज्या बुद्धीला जगताचीच ओढ होती आणि ज्या बुद्धीला कुणाची आवड होती, ती श्रवणानं संपली. वेदांतात बुद्धी थांबली. परमेश्वराला तिने जाणलं आणि परमेश्वरात ती तद्रूप झाली. ही मुक्तीचं धन आहे बेटा. ही आपली अवस्था आपण भोगायची, आपलं सुख आपण भोगायचं आणि आपल्या अवस्थेत आपण जगायचं. देहाला, जडाला, जगताला पाहून दुःख नाही करायचं. म्हणून दुःखाची निवृत्ती, म्हणून परमात्म्याची प्राप्ती. जो जीव तळमळ करतो भगवंताला प्राप्तीसाठी, जी बुद्धी तगमग करते ईश्वराकडे जाण्यासाठी, जी वृत्ती अज्ञानाच्या खाईत पडलेली असते आणि दुःखाला भोगत असते, शोकामध्ये भयभीत असते, त्या वृत्तीला ज्ञान सद्गुरू पासतात, आत्मबोध देतात, तिला धन्य करतात, तिला सुखमय करतात. साधू दुःख संपत, ते हृदय, ती वृत्ती, तो प्रमाता दुःखातून बाहेर येत. ते दुःख म्हणजे अज्ञानाचं, ते दुःख म्हणजे जन्म मृत्यूचं, ते दुःख म्हणजे जडाच्या संबंधाचं. जेव्हा जेव्हा वृत्तीला संबंध जडाचा आहे तर दुःखच आहे, पण जडाचा बाद आहे सुखच आहे. वेदांताचा गाभा आहे. वेदांताचा सिद्धांत ही जीवनमुक्ती परमधाम आहे. जीवनमुक्तीमध्ये ते ईश्वराचं अशी बुद्धीचा सहवास होतो. बुद्धी ईश्वराकडे राहते, देहात नाही. हे ज्ञानाचं फल आहे बेटा. बुद्धी देहापाशी का बुद्धी जगापाशी का बुद्धी विषयापाशी का बुद्धी दोषापाशी का बुद्धी क्रोधापाशी का बुद्धी कामापाशी का बुद्धी कार्यापाशी, बुद्धी इंद्रियापाशी, कुठे बुद्धी आमची? आमची बुद्धी पांडुरंगापाशी. म्हणून माझे चित्त तुझे पाय. आता मला गाडीत बोललात, आम्ही डाउनलोड केलं, खूप आनंद वाटला. ती सांगण्याचा काहीतरी परिणाम परत भाव झाला
की आपण वासुदेव आंधळा लंगडा पांगडा जोगी बहिरा जेव्हा सांगतो वासुदेव बोलतो काकड्याचा भंग घेतो, तर ते भाव ती भक्ती हृदयाची तृप्ती येते. तृप्ती म्हणजे मन शांत होत. जेव्हा भूक लागते कासायस होतो, ती भूक असते. त्या प्राणाला आहुती द्यावं लागतं, त्याला जेवण म्हणतात, यज्ञ. हा, पण तोच प्राण प्रणव होतो, तो श्रवणाचा यज्ञ. प्राणाला आहुती ना जेवणाची, पण बुद्धीला आहुती ज्ञानाची, नाही का? बुद्धीमध्ये जेव्हा वेदांताचे वाक्य जातात, सिद्धांत जातात, विचारसागरचं धन जात, मन प्रामाणिक होत, ते खरं जाणत, शुद्ध बनत, प्राणाचा प्रणव होत, ज्ञान यज्ञ. श्रवण भक्तीमध्ये ज्ञान यज्ञ घडत, वेदांताची शक्ती हृदयात येते, परमात्म्याची प्रतीती सहज होती आणि देहबुद्धी निवृत्त होती आणि आत परमेश्वराची ओळख सतत राहते, त्याला जीवन मुक्ती. सतत ती बुद्धी तिथंच, व्यवहार जरी केला तर बुद्धी तिथंच. सुख दुःख झाले, रडलं वरडलं आरडलं, बुद्धी तिथंच असते, व्यवहार त्याचा असतो अंतःकरणाचा, ही जाणीव असते. म्हणून जीवन मुक्ताला भ्रांती नसते आणि कार्याची प्रतीती नसते आणि त्याला सुख दुःखाचं खातं नसतं आणि त्याची देहबुद्धी नसती, ही जीवन मुक्तीचं खातं. अगदी नका विषय उमलतो कधी कधी, जसं आपण ऐकडे कधी कोणता, कधी शिरा शिकतो, कधी भाकर शिकतो. हॉस्टेलच्या पूर्ण येतं का नाही ते माहित नाही मला, पण आईपाशी राहिलेल्या पूर्णला बरंच काही येतं आणि शिकलेल्या असेल त्यांना पण येत. पण जास्त सहवास आईचा असल्यावर आई कशी वागते ते कळत, आणि आईचा सहवास नसल्यावर मनाचं वागणं सुरू होतं. तसं संतांचा सहवास असल्यावर वेदाचं आचरण सुरू होतं, देहाचं भान निवृत्त होतं. पण हॉस्टेल आणि घर फरक आहे, डिफरन्स. इट इज करेक्ट. संस्कार नाही ती बोलते. हॉस्टेल म्हणजे घर नसतं, घर आहे का? हॉटेलचं खाणं म्हणजे घरचं आहे का? बोला की. जसं हॉटेल दूषित आहे तसं हॉस्टेल पण दूषित आहे, आजकालचं बोलते. चांगले असतील तर अपवाद आहे, पण क्वचित चांगले. तसं हॉस्टेल मध्ये बेधुंद असत, तसं हे अज्ञान म्हणजे बेधुंद असत, मनाला नसतं का? आहे का धाक? आणि आजची कंडिशन तीच आहे, म्हणून आमचं आयुष्य छान गेलं. अगदी पटकन संसार, चटकन परमात आणि खटकन मोक्ष. हे बी संपलं ते बी सरकलं, करावं लागतं आयुष्यातले टप्पे टप्पे टप्पे. हा बी काळ संसाराचा, तो बी काळ श्रवणाचा, हा काळ मुक्तीचा. आता 40 वर्षाला लेकरू म्हणला कशाचा काळ? जमते का? आधी शिक्षण, मग नोकरी आणि मग हिंडणं. ऐकतील का बापाचं माहिती कोणी? शिक्षण ऐकणारे असले तर ते छान, पण कमी टक्के आहेत ना ऐकणारे बी आहेत, नाही असं नाही. पण एक सांगते बेटा अनुभवानं, जेव्हा अंड्याच्या वरील लेकर गेले त्याच्या संग कमीत कमी बोलायचं, फक्त व्यवहारापुरतं. त्याला न शिकवायचं न शिकायचं, त्याच्या टाकलं पाण्यात ढकललं पाव. आता ते कसा पावतो, उलटा का सुलटा बघायचं नाही. कशाला बघायचं? आपलं आपण जगायचं, परमार्थात थांबायचं, आपल्याला अवलोकन करायचं आणि ज्ञान मार्गावर राहायचं. देहबुद्धीला त्यागायचं, आत्मस्वरूपात रंगायचं, वेदाचं ज्ञान घ्यायचं आणि जीवन मुक्त व्हायचं.
संसारात नाही घुसायचं. तोंड फुटतंय, किती चांगलं वागा, थिएटर मिळते. श्वास त्यांना अर्पण करा, चुका काढते. अनुभवाचे वाक्यात राजा. म्हणून इकडं झोकून द्यायचं, श्रवणात, ज्ञानात, नामात. अभिन्न व्हायचं ईश्वराशी, भिन्न व्हायचं नाही देहाशी. वृत्ती भिन्न होती ते देहाकडे, ती नीट लक्षात ठेवा. म्हणजे बाई ओके, काय तुम्ही दाखवत नाही मला कधी बाई? ताईनं दाखवले आज म्हणताचे, ज्ञानाचे, आत्मस्वरूपाच्या प्रतीतीचे. हे कुठे मिळतात? श्रवणात, वेदाच्या बोधात, ओवीच्या रसात आणि गीतेच्या श्लोकात, तुकोबाच्या अभंगात नाही भेटत? अवश्य मिळतात. आता श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय आपण शिकलो. आपण संध्याकाळी लक्षवाद घेऊ लागलो. पण ताईनं झोपायला मी थांब, मला झोपायचं नव्हतं. पण ज्ञान, पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान, त्याचा क्षण काल कसा असतो वगैरे वगैरे बघून घेऊ. पण आता ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान आहे आणि भगवंताचं स्वरूप म्हणजे ज्ञान आहे, आनंद म्हणजे ज्ञान आहे, सुख म्हणजे भगवंत आहे आणि त्याचं रूप म्हणजे आत्मा आहे. सुखाचं स्वरूप म्हणजे आत्मा. मग तो आनंद कुठल्यातून मिळो, घरातून मिळो, लेकरातून मिळो, सोन्यातून मिळो. पण तो आनंद सोन्याचा नसतो, नात्याचा नसतो, घराचा नसतो, बंगल्याचा नसतो, नाताचा नसतो. तो आनंद भगवंताचा असतो. पण त्या क्षणी भान नसतं, मुनीचं ज्ञान असतं, हे सिद्ध होतं. मन व्यवहाराचा बात करून जीव स्वरूपात असते, तो आनंद परमानंद असतो. पण तुम्ही पण भोगता, पण तुम्हाला विषयाचा वाटतो. डिफरन्स एवढाच. आनंद त्याच्या विना नाहीच आहे. पण आनंद भोगताना तो मध्ये विषय येतो, वृत्ती अज्ञानात असते. म्हणून तो आनंद हा देहाचा, जगाचा, पोरांचा, घराचा, असं तुम्ही त्या भिन्न भिन्न करतात. आनंदाचं रूप बदलतात तुम्ही. हा आनंद माझ्या स्वरूपाचा असं कधीच वृत्ती वाटत नाही. म्हणून अज्ञान तुमचं मिटत नाही. ज्यांचं अज्ञान संपलं, निवृत्त झालं, देवबुद्धीचा बाध झाला, परमात्म्याचा प्रकाश आला आणि स्वानंदाचा आनंद आला, स्वानंद प्रगटला, तर कुठलाही आनंद माझ्या भगवंताचा आहे, हे जगताचा नाहीये. कारण जगत जड आहे, जड पदार्थ आनंद देऊ शकत नाहीत. हा ज्ञानी महात्म्याचा अनुभव असतो की आनंद हा स्वानंदच आहे. तो स्वानंद वृत्ती विना, पण वृत्ती संपत नाही, सोडता येत नाही, वृत्तीचा वाद होत नाही. वृत्तीचा वाद कधी होतो? ज्ञानानंतर. अज्ञान समूह झाल्यानंतर बाधित अनुवृत्ती व्यवहाराचा बाध करून ज्या वृत्ती व्यवहार करते, विकार रहित असते, स्वरूपाचा संबंध असतो आणि व्यवहार हा बाधित असतो, खोटा ठरतो आणि व्यवहाराच्या नंतर परमात्म्याच्या बुद्धीशी संबंध असतो आणि तिथं अभेद असतो, भेद संपलेला असतो वृत्तीचा. वृत्तीने देहाला सोडलेलं असतं. थोडक्यात भगवंताला ती एकरूप झालेली असती, व्यवहारात ती नसती. किती व्यवहार झाला तरी विकार नसतो, कारण तिने व्यवहार करून त्याचा बाध असतो. तो ज्ञानी महात्म्याचा असतो. तो कसा आहे काय नाही, 2 मिनिटं बघूया. तुमच्या समोर विषय आला, भाग्य तुमचं की ज्याच्या पुढे कोणता विषय मी ठरवून नसतो. कोणापुढे कोणता विषय, कोणापुढे कोणता विषय येतो. तुम्ही बघितलं, भावीकडे महावाक्य निघालं, पुष्पदाकडे वेगळंच निघालं. काय सुंदर तयार त्या कन्नावर तर किती सुंदर विषय निघाला. आपल्या तयार तिथे पहाटच, मला वाटलं ना ते येतील 7 वाजता. वाद म्हणजे काय, अबाधित म्हणजे काय? अबाधित, ज्याचा वादच होत नाही ते परमात्मा. आणि ज्याचा वाद होतो तो अविद्या, आणि अविद्येने दाखवत जगात. आले तर त्यांचा फायदा करते ना काय तुमचा नंतर. तुम्ही काय बोलत काय म्हणजे मी बोललं म्हणजे. आणि अबाधित वाद म्हणजे खोटा. वाद म्हणजे आपण काय म्हणतो, ते पोरग बाद झाला तर होत नाही ना, लिमिट संपलं. तसं अज्ञानाचं लिमिट सुटली आणि आता अज्ञान संपलं गेलं.
म्हणजे जगताचा बाध झाल्यानंतर परमात्मा आबादी प्रगट होतो आणि तिथं ईश्वराचा बुद्धीशी स्पर्श होतो, अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि त्या ठिकाणी जीवाचा ईश्वराचा संगम होतो. झालेला व्यवहार खोटा ठरतो, त्याला बाधितानुवृत्ती म्हणतात. राम कृष्ण डबल सांगते खूप छान. तिचे स्पर्श करतो, देहाचा वाद होतो, जगताचा वाद होतो, वृत्तीचा वाद होतो, गुणाचा नाश होतो आणि त्रिगुणाच्या पलीकडे बुद्धी जाते. जीवा ईश्वरावर समरस होतो, अबाधित परमात्मा तत्व प्रगट होत आणि जीवाचा तिथं प्रवेश होतो, आत्मसाक्षात्कार होतो आणि जगत खोटं ठरतं, झालेला व्यवहार खोटा ठरतो. बाधित वृत्ती. राम राम मला ना म्हणता येते की नाही असा संशय होता, कारण खूप दिवसानंतर विद्यासागर सुरू झालाय. 25 वर्ष होऊन गेली विद्यासागर माझा बंद होऊन, कमीत कमी 20-22 सांगितलेलं नाही मी. जे आहे ते आहे, नाही ते नाही. पण ते मानता येईल का नाही भीती होती. चुकलं तर मला जमत नाही काय कसं तुम्हाला माहिती. एक शब्द चुकलं तर प्रेरणा मी कशी करते, तिथं तोंड बंद करते, ती शांत बसते. बरोबर आहे का? कारण मला चूक जमत नाही श्रवणात, कधीच नाही. आहे कसले रटप ऐकायला मला वेळ नसतो आणि माझा टाइम कोणी घ्यायचा नसतो. श्रवणाचा टाइम अनुभवलाय. एक एक क्षणामध्ये भगवंताचा स्पर्श आहे, एक एक वाक्यामध्ये ज्ञानाचा उत्कर्ष आहे, एका एका शब्दामध्ये भगवंताचा बुद्धीशी संयम होतो. माऊलीच्या ओवीच्या शब्दानं बुद्धीमध्ये परमात्म्याची जाणीव तयार होती. माझा टाइम कोणी घेऊ नये. काय म्हणून घ्यायचा? नंतर बोला की सटरम बटरम तू काय, कारण ती व्यासपीठाची शक्ती प्रगट असते, सद्गुरुला पाठीमाग असतात, ज्ञानोबाची उभी हृदयात असते आणि अध्ययनाची शक्ती सहज असते. सरस्वती माता वाणीत असते आणि भक्तांचं पुण्य प्रगट असतं. साधक म्हणजे भक्त आहेत देवाचे. तुम्हाला मी सांगत नाही, सगळ्या जगात महान म्हणजे साधक आहेत. ते योगी फिक्का, भक्त फिक्का, ध्यानी फिक्का, सगळे फिक्का, पण साधक निक्का. मी तुम्हाला सांगत नाही, उगाच त्याला वाया घालणार, तुम्ही सांगतच नाही. त्रैलोक्यामध्ये साधक महान आहे, कारण भगवंताची त्याला जाण आहे. फक्त निश्चय कमी नाही का. कॉलेजमध्ये गेलं पोरग एका मार्गानं दुसऱ्या वर्षी बसते, पुन्हा पास होते. काय पोरांना पागल केले. केव्हा होतो? ज्ञानानं होतो. अज्ञान केव्हा जातं? श्रवणानं. मन ईश्वरामध्ये प्रवेश कधी करतं? गुरुच्या बोधानं, महावाक्याच्या ज्ञानानं. बुद्धीचा प्रवेश ब्रह्मस्वरूपामध्ये एक होतो, कारण ते पद आपलं आपलं असतं. फक्त अज्ञानवृत्त होतं, आवरण बाजूला जातं, मन भगवंतात येतं. मी ते आहे हे कळतं, कारण ते मी असतच. तिथं काही करायचं नसतं, काहीच करायचं नसतं. कारण पाण्यावर बाबर आले, शेवाळ आलं, शेवाळाने झाकलं पाणी, पाणी नव्हतं. शेवाळ्यानं पाणी झाकलं, शेवाळा काढा, पाणी आहेच. आवरण काढा, मी स्वरूप आहेच. द्यायचं बी नाही, घ्यायचं बी नाही. तिथं बुद्धीने प्रवेश करायचा आणि अज्ञानाचा नाश झाला की बुद्धीचा प्रवेश होतो, आत्मसाक्षात्कार होतो. तो मी आहे असा बुद्धीला भान होतं आणि बुद्धीला ज्ञान येतं, अज्ञान जातं आणि देह बुद्धी संपत्ती, आत्मबुद्धी प्रगट होती, परमात्म्याची भेट होती आणि त्या ठिकाणी दोघाचा भेद आहे हे तिला निश्चय करते. मी तेच आहे, माझं स्थानच ब्रह्मस्थान आहे, देहस्थान नाहीये. देहावर मी का होते? देहाचं भान मला का होतं? देहाचा संबंध मी का केला? जगताला मी खरं का दिलं? जगत हे मिथ्या आहे, दिसून नाहीये, हा भ्रम आहे. पण भ्रमाला सत्य करणारी माया ब्रह्मज्ञानाने मेली नव्हती, म्हणून जगताचा सत्यत्व भास होता आणि सुख दुःखाचा आविष्कार होता. मनाला देहाचा संबंध होता, भगवंताचा स्पर्श नव्हता, ज्ञानाचा उत्कर्ष नव्हता आणि वेदाचा अभ्यास नव्हता. म्हणून बुद्धी या विद्येच्या खाणीत होती. हे कळत नाही बेटा, आमची बुद्धी कुठे आहे माहित नाही. आमचा अधिकार वाढला का ते कळत नाही.
आमचं अंतःकरण पावन झालं का ते माहित नाही, अंतःकरण देहातून सरकला का ते माहित नाही, देहाचा बाद झाला की ते कळत नाही, वृत्ती भगवंताला मिळत नाही, स्वरूपाची स्वच्छंद आनंद तुम्हाला भोगता येत नाही. जीवन जगण्यात काय अर्थ तुमच्या? गाढव जगत, कुत्र जगत, माणूस हे जगत, त्याला 4 पाय, तुम्हाला 2 पाय. कारण त्याला बी आनंद घेता येत नाही आणि तुम्हाला देहभाव टाकता येत नाही, तुम्हाला आवरण करता येत नाही, आणि त्याला त्या गाठ उखंड्यात तळण्याचं राहत नाही. आणि विषयात राहणं म्हणजे उखंड्यात तळणं नाही. का राहायचं विषयात? का विषयाची आवड? भगवंताची आवड, स्वरूपाची आवड, अभेदाची आवड, स्वानंद पदाची आवड, त्या विषयाची आवड. किती विषय भोगणार? एक उदाहरण सांगते माझ्या आयुष्यात घडलेलं. मी माझ्या बहिणीकडे जायची, तिची सासू थकलेली होती नाही का. ते असलं तर घाला नाही, लक्ष्मी तुम्ही, तुमच्या अंगावर सोनं पाहिजे. मला आवडते स्त्रीनं सोनं घातलं. तुम्हाला म्हणलं ना मी घेतलं सोनाला. हा, मग ज्या बुद्धीला त्या सोन्याची हाव आहे, ज्ञानाची का नाही? अनुभवाची का नाही? ओवीचं जे ज्ञान आहे ते खास तुम्हाला का कळत नाही? माऊलीनं 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? एखाद्या साधकाला म्हणलं, सांग बरं बाय. मी माझ्याकडे बोलते टाकामाका टाकामाका. अरे बघ काय बघती मला. तू 15व्या अध्यायामध्ये निरूपण करू शकते? नाही. ओवी पाठ करू शकते? नाही. विचारसागर हेडिंग सांगू शकते? नाही. काकरा म्हणते? नाही. सोनं मागती. इकडं सगळं नाही ना 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 ना, इकडं दे ना दे ना दे ना. आणि किती काल आहे घालायचं, लॉकर मध्ये फेकायचं. काय अवघड आहे, किती भीती आहे. हा, लॉकर मध्ये भरायचं आणि हिने घरात नाचायचं, मला हाय हाय हाय. सगळं लॉकर मध्ये. अवघड आहे. मग हे सुख तसं का आमच्या लॉकर मध्ये? नाही. सोन्याचं सुख लॉकर बघतंय आणि आत्मसुख आमचं हृदय बघतंय. बघा आमचं लॉकर आणि तुमचं लॉकर. तुमची दागिने कोणी काढून येतं मारून तोडून आणि पुन्हा सोन वाटणी करून. आमचं लॉकर कोणीच नाही नेत. म्हणून ब्रह्मज्ञानाची स्थिती भोगणं खरं सोनं, ओळीचं भान घेणं हे खरं सोनं, अभेदाचं ज्ञान होणं हे सोनं, आणि भेदावर न येणं हे सोनं. भेद नकोय. भेद म्हणजे तू आणि मी, अभेद म्हणजे मी 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 पण जातो पुढे. भेद म्हणजे प्रत्येक तू आणि मी. अभेद म्हणजे आत्माच मी, आत्माच मी, आत्माच मी, मी जातो आत्मा राहतो. त्याचा स्वानंद पद येतो आणि ते सुखामध्ये मन व्यवहार करत. व्यवहार कोण बघत? व्यवहार जरी झाला तरी भान नसत. बाधितानुरक्ती आजीवन मुक्ती असते बेटा. बाकी सगळं मिळतं, हे मिळत नाही ऐकायला. सगळं मिळत नाही का? युट्यूबचं बटन दाबले का कराय? बटन 1000 महाराज प्रवचन नाही, पण पाठ नाही. माऊली ओळीमध्ये कशी आहे अजूनपर्यंत? एका एका ओळीमध्ये माऊलीचा प्रवेश शब्दात. कारण संजीवन आहेत माऊली. तिथं पण, एकता पण आणि आत्त पण. आत्मस्वरूप म्हणजे माऊली, व्यापक म्हणजे माऊली, अपरिच्छिन्न म्हणजे माऊली, सुख म्हणजे माऊली, आणि अज्ञानानंतर ज्ञानाचं रूप म्हणजे माऊली. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली नाही का? नाही. ज्ञानेश्वरीच्या ओवीचं निरूपण करताना बुद्धीमध्ये ब्रह्मतत्व प्रगट होतं आणि अंतःकरणामध्ये अज्ञान निघून जातं. देहभाव संपतो, आत्माराम प्रगटतो आणि तो मी आहे असा निश्चय होतो. तेव्हा बुद्धीचा बाध होतो, ब्रह्मानंद भोगता येतो आणि देह बुद्धीचा नाश होतो, जगताचा निराश होतो, सगळा मी आहे हा अनुभव येतो. तो जीवन मुक्त होतो, तो जीवन मुक्त.
ज्ञानाची बैठक. हॅलो बोल ना. अरे बेटा, अभेदाचं ज्ञान येतं, तिथे भेद निवृत्त होतो, तू आणि मी जातो. त्यानंतर राहतं फक्त आत्माच मी. त्या आत्माच मी मध्ये मी पण जातो, फक्त आत्माच राहतो. तेव्हा स्वानंद पद येतं. मन सुखात व्यवहार करतं, त्याला म्हणतात बाधितान वृत्ती. ते स्वरूप आहे, ते व्यापक आहे, ते अपरिच्छिन्न आहे. ते सुख म्हणजेच ज्ञानाचं रूप, म्हणजेच ज्ञानेश्वरी. ते ज्ञानेश्वरीचं निरूपण जेव्हा बुद्धीत येतं, तेव्हा तिथं ब्रह्मतत्व प्रगट होतं. देहभाव निवृत्त होतो, देहबुद्धीचा नाश होतो, जगताचा निराश होतो, आत्मप्रकाश होतो आणि सगळा मीच आहे हा अनुभव येतो. त्याला म्हणतात जीवन मुक्ती. या दोन गोष्टीवर ऐकलं तुम्ही. जीवनमुक्ती कशाला म्हणते? ज्ञानेश्वरी का झाली? अज्ञानाची निवृत्ती करून बुद्धी ब्रह्मरसात आली. देहबुद्धी गेली आत्मरूप आत्मानंदाची. त्या ठिकाणी प्रतीती आली परमात्म्याची. जगताची प्रतीती वेगळी, देहाची प्रतीती वेगळी, पण परमात्म्याची प्रतीती वेगळी. देहाची प्रतीती त्रिपुटीच्या संबंधात. अविद्या कार्य जगत हे समोर सतत आहे, पण अविद्येच्या नाशानंतर परमात्म्याचा प्रकाश आहे. हे फार खरुडी कळत बेटा. नाही मिळत कोणत्या ग्रंथात नाही, ना कोणत्या भागवतात नाही, नाही कुठंच नाही. इथंच ज्ञानेश्वरी आणि सत्संग नाही. एवढं सोपं नाही. हा बेटा, कळतच नाही. नाही तर म्हणून तर कसं असतं बेटा, बुद्धी जेव्हा अंतरात जाते, अंतर्मुख होते, तर ज्ञानाने, वेदानं, मौलीच्या ओवीनं, सद्गुरूच्या कृपेनं, अंतःकरणाच्या तपानं आणि श्रवणाच्या अध्ययनानं बुद्धीला अंतरात राहता येतं. ती देहाकडे येत नाही. ही तरी श्रवणाचं फल ऐकून घ्या, पुन्हा ऐक्य होईल तो होईल. पण अंतर्मुख राहता ना तुम्ही. काय पडायचं, ती जगताकडे थांबलेली ना, खोट्याकडे एक झालेली आहे. वृत्ती ही जगताकडे धावलेली आहे आणि खोट्याला बांधलेली आहे. देह, विषय, नाते, जगत या ठिकाणी ती गुंफलेली आहे. मग जे बहिरंग आहे, बहिर्मुख. पण त्या वृत्तीला तिथून काढण्यासाठी संत आहेत, ग्रंथ आहेत, वेदांत आहे, अध्यात्म आहे आणि श्रवण आहे. चार गोष्टी: संत, वेदांत, ग्रंथ, अध्यात्म, श्रवण. अध्यात्माचा बोध म्हणजे श्रवण, संत म्हणजे ईश्वर. तेच बुद्धीला ब्रह्म करू शकतात, बापाचा बाप करू शकत नाही. कोणी करू शकतात? पांडुरंग नामदेव राहायला सांगितलं, औंढ्याला नाही सांगितलं की माझ्यापाशी अडकू नको, मी जेवला म्हणून हसू नको. मी जेवला म्हणून काय झालं? तसं नाही. तुझं माझं अंतर आहे हे तुला माहित नाही. भक्ती आहे, उच्चांक आहे भक्तीचा, पण अभेद भक्ती नाही तुला. तू मला बाजूला बघतो ना नामदेवा, तू तुला सोबत बघ. मला तुझ्या सोबत आहे, तुझा माझा अभेद आहे. तू मला भिन्न पाहतोस, हे मला आवडत नाही. जसं माझ्या मुलांना गेली डिग्री तर पीजी कर म्हणते आई, आहे ना. एकदा माझा मुलगा शिकलाय त्या परभणीत. म्हणला आई आता मला पीजी कर. मग तुमची बुद्धी का जात नाही? जी माय म्हणते का त्याला 99 घे, 98 घे, तुझी बुद्धी पण हे बोलायचं. मला आई मी शिकू शकतो ग, माझी बुद्धी तशी आहे. म्हणजे तू आहेस, पण मी कुठे? नीट निघायचं म्हणला, जॉब करायचा, पैसे कमवायचे आणि त्याच्यावर शिकायचं पुढं. मीच बोलले त्यांच्या हाती. मला माहिती नाही कंडिशन काय आहे त्या. हो आई, कधी मला नाही तू म्हण धर्म, ज्या संपत्ती गरीबाला सेवा, जी संपत्ती दान तीर्थाला कशासाठी चांगल्यासाठी कार्य करते, ती संपत्ती टिकून राहते, नाहीतर नाही. आता ही ज्ञान संपत्ती ती आपल्यासोबत येते आणि त्या पुण्यानंतर हे पुण्य देत.
बरोबर का चूक आहे? म्हणून एक ऐका, आपण घेतलं होतं परित्राण वृत्ती, जीवनमुक्ती. आता सृष्टी आणि दृष्टी आणि दृष्टी आणि सृष्टी, दोन वादे दुपारी घेऊ. आता वयूकडे येऊ, कारण ज्ञानेश्वरी घेतली, आपण पूजा केली, तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेऊ. मला समोर होत्या ह्या, पुन्हा काही योग येत नाही. तर मी कुठं राहीन, काय करेन, सध्या माझ्या हातात नसते. थांबल का नाही मला माहिती. अध्याय 15 ओळी 275. आपणाची आपण याते पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते बोले जे तासे. तेच सांगितलं आता, आपण ते आपण याते, आपणची आपण याते. तुम्ही सांगा, ज्याने अध्यात्म शिकलं नाही त्याला कळतं काय? आपणची आपण याते. आपण आपल्याला कसं पाहू? वृत्तीला सोडून, अज्ञानाला तोडून, भ्रमाला काढून आपण आपल्याला पाहता येतो. वृत्तीला सोडावं लागतंय का? वृत्ती ती गुणात्मक आहे, परमात्मा गुणाविन आहे. म्हणून जेव्हा वृत्ती सुटते तर त्रिगुण सुटतात, आणि अंतःकरणामध्ये बोधाची शक्ती असतील ते बोध भगवंतात विलीन करतो. म्हणून बोध महत्वाचा असतो, बोध वेदाचा असतो, आणि वेद हा जीवाला ब्रह्मरूप करत असतो. आपणच आपण आपणच आपल्याला पाहणं म्हणजे ब्रह्मरसात येणं. देहाला पाहणं म्हणजे आपण आपल्याला नाही, भूताला पाहणं. हे भूत आहे आणि तुझी गोडी आहे बाप्पा, हे भूत आणि ते भूत मी. अमाध्यास ममाध्यास. मम म्हणजे माझं, अहम म्हणजे मी. अहम आणि अध्यास आणि ममाध्यासाचा वाद होतो तेव्हा परमात्मा बाधित प्रगट होतो. त्याचा स्पर्श अंतःकरणात बुद्धीला होतो, आणि बुद्धी ब्रह्मरसात राहती, देहाहून भिन्न होती, ईश्वराशी अभिन्न होती, तत्वाशी समरस होती, आणि स्वरूपामध्ये स्वच्छंद होती, व्यापकामध्ये सहज जाती, परमेश्वराला सहज पाहती, आणि अभिन्न भावात राहती. तेव्हा व्यवहार होऊन प्रवृत्त होतो, कारण ती परमेश्वरात असती, देहात नसती. म्हणून व्यवहार नाही, विकार नाही, पुण्य नाही, पाप नाही, तू नाही, मी नाही, भेद नाही, जगत नाही, भ्रम नाही, दुःख नाही, सुख नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. शास्त्रीने पाहणे खरंच हे किती सुंदर आहे. वृत्तीला सोडून पाहायचे, वृत्तीला सोडायचे, भ्रमाला काढायचे, अज्ञानाला तोडायचे, गुणाला पण टाकायचे, तेव्हा त्या परमात्म्याला पाहता येते. त्या अंतःकरणात बोध असतो, तो वेदाचा असतो, तो जीवाला ब्रह्मरूप करतो, म्हणजेच आपणच आपल्याला पाहणे. तेव्हा बुद्धी ब्रह्मरसात येते, अहम अध्यास आणि मम अध्यासाचा बाध होतो, परमात्मा प्रगट होतो, बुद्धीला त्या परमात्म्याचा स्पर्श होतो, बुद्धी देहातून भिन्न होते, ईश्वराशी अभिन्न होते, स्वरूपात स्वच्छंद होते, व्यापकात एक रस होते, अभिन्न भावात राहते, भिन्न भावाला टाकते. तेव्हा व्यवहार होऊनही विकार नाही, तिथे वृत्ती नाही, जगत नाही, देह नाही, भ्रम नाही, सुख नाही, दुःख नाही, काहीच नाही, फक्त तो एकच, आणि तो म्हणजेच मी, परब्रह्म साक्षात राम कृष्ण असलं ऐकलं का? सांगा तुम्हाला असं पोपटपंची वरवर भाषा कधीतरी आवडेल का? मी नावं मला नाही ठेवायची, की तुम्हाला सांगायचं की असं खरंय, हे अंतरात जावं लागतं, हे ज्ञान घ्यावं लागतं, जीवन मुक्त व्हावं लागतं, सुखाचा संबंध व्हावा लागतो. आहे का याचं? सांगा, मिळतं काय? नाही मिळत बेटा, पण कबूल करत नाही दांड लोक, आमचंच खरं म्हणतात. म्हणून नुकसान त्यांची आहे, हे सोडणं हे नुकसान आहे, आयुष्याचा घात आहे. आपल्याला काय करायचे? रटपण नसावं, मान अंतरामुख असावं, आणि अबाधित तत्व भोगावं, बाधित जगाला बाधित करून टाकावं, देहाचा संबंध बंद व्हावा, वृत्तीने ईश्वराकडे सहज जावं, परमात्म्याला पाहावं, परमात्माच व्हावं, ह्याला ज्ञान म्हणावं. काय जगतात थांबायचं? का देहाला झोंपायचं? का विषयासाठी लढायचं? का वृत्तीला भगवंतापासून काढायचं? का संसार किती क्षण आहे? 50-60 बायकाच्या असेच पाण्यात गेले. 60 वर्ष होत पण बाई मोकळी नाही आहे.
ते राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं, मरूस तर तुला राहणंच आहे तुझं. आहे संसारात मोकळीत, तुझं आयुष्य, तुझं कष्ट, तुझा शक्ती, तुझा देह, तुझी बुद्धी संसारात घाण पडली. दुसरं विशेष नाही. हे करा ते करा, हेच करा त्याच करा, करच की सगळे संसारात. मर मर कर कर, दुसरं काय? स्वास्थ्य घ्यायला वेळ असतो का त्या बाईला? बाबो, अंगणाच काटा येतो संसार म्हणले की. बाबळीचे काटे म्हणजे संसार, वाकडे काटे घुसतेच माताला बाहेर काढतात. बाबळ म्हणजे संसार, बाबळीचे काटे. त्याच्यावर चलायचं आणि छान छान म्हणायचं, म्हणा जप करी बसा संसार छान आहे म्हणून. कहाणी ज्या कार्यासाठी जन्म आलाय, ज्या ज्ञानाचा वाद झालाय, स्वरूपाचा साक्षात्कार झालाय, तेव्हा छान. सगळी घाण 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 घाण. कुठं वेळ आहे भगवंताला प्रार्थना करणं, भगवंताला जाणून घेणं, भगवंताशी एकरूप होणं, भगवंताचं आत्माऐक्य करणं आणि त्या आत्माऐक्यामध्ये समरस होणं, आत्मसुख घेणं. कुठे? हे झालं की ते झालं की ते अंतःकरणात धडपड 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 धडपड. हाय काय शांत अंतःकरण? तिथे तिथं काय वाच 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 वाच, आहे की नाही? शब्द पुन्हा भारून कच कच बोलणारे लोक इकडून तिकडून 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 तिकडून. चुकलं की बोलतात बायकाला, नाही का? थोडं मीठ कमी होऊ द्या का जास्त होऊ द्या, कचकून बोलतात, खाता खाताच. हे संसार प्रिय तुमचा ऐका, सुख क्षणभर तरी सांगा. तिळभर सुख नाही, पण संसार सुटत नाही. तिथंच तोंड आणि त्याची चाव आणि त्याच प्रेम. ग्रंथाचं कर की मा एकांतात बस. ग्रंथाला प्रेम करा, संताला प्रेम करा, श्रवणाला प्रेम करा, वेदांताला प्रेम करा, भजनाला प्रेम करा, तुकबराला प्रेम करा, उद्धार होईल. हे सटके मटके बुटके काय करते? प्रेम करून जाते पळून. तिथंच प्रेम. बाबा व्यवहारापुरतं प्रेम असा, पुन्हा अंतर्मुख असा, तात्पुरतं. आमचे महाराज तसेच नाव नाही काढत होते कुणाचाच, कधीच नाही. तोंडातून संसार शिवला तर नव्हता, तिथं राहिलो ना आम्ही. आणि बघून सगळं शिकलं की कसे वागायचे, कसे जगायचे, कसे बघायचे, साधकाला कसे प्रेम करायचे, संसाराला कसे बाहेर टाकायचे. साधकाला जीव की प्राण. तसेच नात्याला हाय हल्लो अडकायचं. मरता तिथं जीव राहते, लिंगदेव फिरते, पुन्हा त्या घरात उरते. मरा खूप छान सांगितले. प्रेम करायचं, मातीत जायचं आणि त्यांचं कचा कचा ऐकायचं. बाबा राम राम, दादा राम राम. बस झालं, तुला मोठं केलं तुला हट. तू तुझं संसार त्या पाण्यात कवर बसा यांच्यापाशी. हा, यांची धुरी कवर जायची काय नाही. बरं धुन काय? अपमान कधीच मान नाही. हे कलियुगात सांगायचे. आजकालच्या पिढीचं एखादं लेकरू चांगलं असेल, शंभरातलं लाखातलं एक महिला प्रेम करत, गेल्यावर बी आधी बी तसेच का भूत आजकालचे. आणि त्याला माय म्हणती माझं म्हणूच नको. परखड बोलणे आमचं. म्हटलं तर घ्या, नाही तर घेऊ नका. कशाला माझं? नीट वागते नाही, नीट बोलते नाही, प्रेम करते नाही. नाही व लई बोलते पण लई मया. कशी पंचायत का तू? नाही व लई मया. चिपडी त्याची मया का? तुम्हाला व्यासपीठावर सगळं खरं माहिती. लई बोलत व
आणि लय माया करतो, बोलू नको, माया करू नको, त्याला तिकडं खबर दाखवू नको मला. काय आईला जो शब्द देत नाही प्रेमाचा, तो तू लेकरू नाही. तुला आईची किंमत कळते, तो तू लेकरू नाही. आणि असं लेकरू हो बी नाही, नसूच नाही नशिबात कुणाच्याच. आणि मी भेट नाही त्या कुणाच्या बापा. खरं ते खरं, कुठं ते खोटं. जे सुख देत नाही, जे शब्द प्रेमाचा तोला वापरत नाही, तर ते लेकरू नाही, त्याच्या संमत नाही. आपला विषय हाच आहे. बोललास बोल तर खड्ड्याचा. कशाला अपेक्षा. आणि चांगलं ज्ञानाकडे यायला धन्यवाद म्हणायचं. बाप्पा असंच वाद. तुझ्यामुळं मी तू निघल बंधनात, धन्यवाद तुझे. असंच असा. तुका बरं काय म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कश. तुका बायचे वाचते टाकलं होतं मी ते. बरं झालं देवा, बरं झालं देवा, लेकर असे दिले चांगलं पांडुरंगा धन्यवाद. अडकायचंच नको, एक लांब जायचं नको, एकात अडकायचं नको. बसा निरामय. बायको गेली बरं झालं, दंपती गेली बरं झालं. मग तसंच आहे आमचं, बरं झालं. तसंच आहे मला. क्षणभर वाटवण येत नाही, का बोललं नाही, काय नाही, कच्छ नाही, निरामय. सुख देतात ग्रंथ, सुख देतात साधू, सुख देतात ईश्वर. दुसरं जगात सगळे लाल नाही उरला सुख देण्यासाठी. म्हणून ते सुख म्हणजे आत्मरूप, ते सुख म्हणजे वेदांत शास्त्र, ते सुख म्हणजे परमात्मा, आणि ते सुख म्हणजे त्याचं नाम, त्याचं ज्ञान, त्याचं भान. त्याच नाम, त्याच ज्ञान, त्याच भान. हे सत्संग असतंय, घरी बसून नसते. म्हणजे जायची भजी खायची का पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय नृते बोल जात असे. अर्जुना, आपण आपल्याला कसं पाहावं हे तुला सांगणार आहे, ऐक. कारण कालचा प्रयास घेतला तुम्हाला आज कळत नाही. आम्हाला गोबी सांगायचे नाही जास्त. आज तुम्ही समोर आहे, तर आज जे आहे ते बोलायचं. कारण ताई माझ्या हातात नसतं. पाहिजे काही नेनाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते. आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते. जे आत्मस्वरूप ते जगताच्या आधी आहे, देहाच्या मध्ये आहे. आद्य पुरुष म्हणजे परमात्मा, तो आपण, आपलं स्वरूप आहे. आणि आपणच पाहायचं, आपल्यालाच पाहायचं, वृत्तीविना पाहायचं, ज्ञानानं पाहायचं, संताजवळ जायचं, स्वरूपाकडं थांबायचं, देहातून निघायचं, वृत्तीला सोडायचं, अविद्येला मारायचं, ब्रह्मविद्येत जगायचं, परमात्मा बनायचं, तिथं थांबायचं. आद्य पुरुष. खूप छान मग. असे ते नाही स्फुरण आहे हे. छान आलं. कारण हातात नाही बेटा. छान तुम्ही ठरवते, पण वाणी माझी पाड 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 करू काय. मला पण कधी कधी वाटतं असं होतं आपलं, पण मला आवडत नाही. मधूनच येते मला. हे गारटे पोरटे त्रास देते जगात, ते बघवत नाही मला. कोणत्याच आईचा तिरस्कार केलेला मला कपत नाही. कारण तिला कसं वाढवलं असतं त्या मुलाला, किती प्रेम केलं असतं, आणि त्या प्रेमाला तू लाथ मारतोस तर पुत्र नाही म्हणायचा काबिलच नाही. आणि त्याचे संबंध कमी ठेवत आहे. शानी माय कमी संबंध, अपमान करून नाही घ्यायचा आपला. हे तरी शिका असतं उन्हातून. अपमान नाही करून घ्यायचं त्या थोबड्यातून. त्याने तरसल पाहिजे तुम्हाला बोलायला, तसं वागा. काय आपला स्वाभिमान नाही. आई आपण जगात तुझ्यामुळे आलो मी आई. आज जगत दाखवलंच तुम्हाला. तिरस्कार जो त्याचा अवघड आहे बेटा. मग अशाचा संबंध कमी करावा, ज्ञानाचा मार्ग धरावा, चालूला प्रेम करावं, आणि ग्रंथाकडे चित्त घाण टाकावं, आत्मरूपात रंगावं, आपलं आयुष्याचं कल्याण करावं, माऊलीचं ज्ञान हृदयात धरावं, आणि जीवनमुक्ताच्या घरात थांबावं. त्या कर्ट्याला पोर्टीला फेकून द्यावा. आमचा वाण आहे, आम्ही असं वागतो.
म्हणून तुम्हाला सांगतो, संपला विषय. मला कुणाचं देणं घेणं नाही आणि कुणाचा काय संबंध नाही, पण सांगते की कचरा करून घेऊ नका. माझे महाराज म्हणायची छाया काय महाराज, शाने राहा बरं, हुशारीनं वाग, तू भोळीस, तुला समजत नाही, व्यवहार पण लागतो बरं छाया. म्हणलं हो महाराज, इतकंच बोलायचं. दादा माय हुशारीनं वागतो, थांबायचं माझ्या जवळ राहायची माझ्या घरात. आम्ही बोल हा मग एवढी गादी उग बापाची पेंड आहे का? हे व्यासपीठ मिळणं, ओवी करणं, वाणी थांबते का? एक पण ओवी घेतली नाही अजून, 1.5 तास व्हायलाय. बँक ही आमची गुरुची. छाया महाराज काय हुशारीने वाग छाया, हुशारीने राहा बरं, जमाना खराब आहे. दोन शब्द, हुशारीने राहा. हो महाराज, हो. त्यांचा आशीर्वाद आहे, कशाला काय कमी पडत आपल्याला. नाही बेटा, कुठेच अडकलं नाही, काही म्हणावं लागलं नाही, काही मागायची वेळ आली नाही. त्यांचे शब्द खरे झाले ना. पाणी पण उठावं लागलं नाही, मिळालं कट 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 कट. नाही बेटा, त्यांचा हात असावा, कुणाचा हात नसावा. आणि कुणाकडे जाऊन विचारायला कोण देते ते नाही द्यावं, ईश्वरानं गुरुनं, दोघंकडे जावं. एक गुरु एक ईश्वर, दुसऱ्याकडे नाही, कोणी देऊ शकत नाही. तोडतेत ओढतेत फाडतेत, देत नाही कोणी. देणारे संत, देणारे ईश्वर, देणारे ग्रंथ, त्याच्याकडे जावं, सुख मिळत. आता जे पाहिजे विना पाहिजे, बघा, जे पाहिजे पाहिजत नेविन पाहिजे. एक शब्द गेलता, पाहिजत नेविन पाहिजे, शब्द बरोबर आहे का? माहित आहे नेनची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणीजे, जया ठाया ते. तुमचं चिंतन याच्यावर झाली मुगापासून. आहे ना ती जागा, ती प्राप्ती, ती स्थिती, ती अनुभूती. हे तुम्हाला आधीच मांडून दिले, पण अजून सांगते. जे पाहिजत नेविन पाहिजे, ते आत्मस्वरूप पाहायचे बुद्धीला. पण ते जगताला पाहण्यासारखं नसतं. जगत हे दृश्य त्रिपुटीने दाखवलेलं असतं, कारण जगत हे खोटे आणि त्रिपुटी खोटे. खोट्यानं खोट्याला दाखवले, ते त्रिपुटीचा मार्ग जगतला दाखवण्याचं कार्य. त्रिपुटीचं मार्ग नाही, सॉरी, त्रिपुटीचं कार्य काय आहे? ती उत्पन्न होती आणि खोट्याला दाखवती. पण परमात्मा उत्पन्न नाहीये, स्वयंभू आहे. मग उत्पन्न होऊन दिसणाऱ्या पदार्थ त्रिपुटीच्या माध्यमातून वृत्तीला दिसतो, ते दृश्य असतं. पण वृत्तीचा बाद झाल्यानंतर परमात्मा तिथं असतो, ते दृश्य असतं, ते ज्ञानानं करतो. पाहते वीन पाहिजे. मग त्या जगताला बघताना त्रिपुटी आहे, पण त्या आत्मस्वरूपाकडे जाणारा आपलं स्वरूप आहे, कशाला पाहिजे? गरज आहे. खऱ्या पदार्थाला त्रिपुटीचा बाध व्हावा लागतो, गुणाला सोडावं लागतं, देववृत्तीला झाडावं लागतं आणि भगवंताकडे बुद्धीनं सहज थांबावं लागतं. ते आत्मचिंतनाच्या द्वारे. पाहते वीन पाहिजे, त्रिपुटीच्या संबंधातून दाखवलेलं जगत हे अविद्या कार्य. पण जिथं अविद्येचा प्रवेश नाही, ते ब्रह्मविद्या त्या भगवंताला दाखवती आणि ती वृत्ती ज्ञानमय होती, स्वरूपाकडे जाती, ईश्वरमय होती, आवरणाला काढती, प्रत्यक्ष भगवंत मी आहे असं जाणती. पाहते वीना पाहिजे, एका शब्दाचा अर्थ आहे. खूप सुंदर. प्रेरणा झालं बेटा. आत्मस्वरूप आपल्याला पाहायचंय. हे दिसणारं जे जगत आहे ते त्रिपुटीनं दिसतं. त्रिपुटी ही खोटी आणि ती उत्पन्न केलेली ती अविद्या ही खोटी. खोट्यानं खोट्यालाच पाहिलं, त्यासाठी त्रिपुटी उत्पन्न होते. पण परमात्मा हा तर स्वयंभू आहे, त्याला पाहायला त्रिपुटी नाही चालत. इथं वृत्तीच्या बाधानंतर परमात्मा असतो, तो अदृश्य असतो. जगतातलं हे दृश्य असतं आणि तो अदृश्य आहे. रूपाकडे जाताना आपलंच रूप आपल्याला पाहायचे, तेव्हा गुणाला सोडावं लागतं, वृत्तीला धाडावं लागतं. वृत्ती भगवंताजवळ जाते तेव्हा तिला सहज घडतं आत्मचिंतनानं.
ब्रह्मविद्येनं अविद्या मरते, मग तिला भगवंताला पाहता येते. ती वृत्ती ज्ञानमय होते, स्वरूपाकडे जाते, आवरणाला काढते, परमात्म्याला पाहते आणि परमात्माच होते. अष्टांग दंडवत माऊली. माऊली आज भयानक सुंदर. काय शब्द आहे बेटा, काय तुमच्या आईची पुण्य आहे मा. निश्चित पुण्य आहे केवळ. ऐका, जो वेदांत शब्दाविनं मांडायचा ते मांडला गेलाय. कधीच नाही बोलले हे. होय तशा आहेत पण मांडता आलं पाहिजे ना बाई. तर आपण दुकानात 10 तोळ्याचा हार आहे, इथे 10 रुपये येतो का हार. अलंकार सुंदर आहे, आवडलाय, पण घेता येत नाही. तसं परमात्माचं ज्ञान मूवी सुंदर आहे, बुद्धीला घेता येत नाही. आणि हे लोक मान्य करतात, फोन मधले लोक ले झटाळ. रचून पाहायचे कसं मांड, आपण किती मांडलं गेलं. 2 शब्द आहेत, 50 शब्द आले, 100. हे माऊली देते, अभिमान नाही येत. हे संतांची कृपा आहे, ग्रंथाची कृपा आहे, अंतःकरणाची कृपा आहे, ईश्वराची कृपा आहे, म्हणून मानता येत. सोपं नसतं. आम्हा तुमचं भाग्य लागलं नव्हतं, लावून घेतल्या बी नव्हत्या. आणि बघून तर कपडू देत नाही. मूवी लावली नाही, नायसरी लागून दिली नाही, कुठं अभ्यास केला नाही, उगा थोडेफार पॉइंट बघते. असं काय अभ्यास घंटा उंटी केलं म्हणजे अभ्यास झाला का. सतत त्या ईश्वराचा ध्यास असावा, क्षणाक्षणाला ईश्वरासाठी आपलं समर्पण असावं. आयुष्याचा काळ अध्ययनात जावा, सतसंग व्हावा, स्वरूपाचं भान यावं, अज्ञानातून बाहेर यावं, जगताची जाणीव जावी, आत्मस्वरूपाची खाण व्हावी, सुखाची अनुभूती भोगावी आणि दुःखाची रीती टाकावी. वृत्तीला सोडावं आणि भगवंताला मन जोडावं, त्या आत्मानंदाला भोगावं आणि त्या स्वानंदामध्ये जगावं. प्रत्येकाच्या वाचून सुख भोगावं, त्याला खरं सुख म्हणावं. खूप सुंदर. काय बघावं जगताकडं, काय या देहाकडं, का राहावं विषयाकडं, का भ्रमाकडं थांबावं, का मी करावं, का शब्दात नडावं, का विषय भोगात आडावं, का भगवंतापासून दूर राहावं. का कळत नाही लोकांना. अध्ययन जीवनाचं सार्थक आहे. संत हे आधार आहे, ग्रंथ हे सुंदर आहे. त्या ग्रंथामध्ये मन थांबणं हे तुमचं ऐश्वर आहे. ग्रंथाचा बोध हृदयानं अवलोकन करणं हे तुमचं जीवनाचं वर्म आहे. जर तुम्हाला ग्रंथाचं अवलोकन होत नाही, ओवीचा सार कळत नाही, अध्यात्म ज्ञान तुम्हाला पेरत नाही, देह बुद्धी संपत नाही, तर तुमच्या जगण्याला सार्थक नाही. काय म्हणून जगायचं. जगण्यासाठी भगवंताला जाणायचं, जगताना ईश्वराला मानायचं आणि मानता मानता त्याच्या सोबत राहायचं. देहासोबत नाही रंगायचं. देह काळाचा आहे, मग त्याला धरणं हे दुःखाचे आणि त्याला सोडणं हे अध्यात्माचं आहे भांडवल. की देह आणि बुद्धीचा संबंध संपतो ते अध्यात्माची शक्ती, ओवीची शक्ती आणि संतावर असलेली बुद्धीची भक्ती. तेव्हा बुद्धी देहाला सोडते, तोपर्यंत नाही. त्याला अध्ययन पाहिजे, अध्यात्म पाहिजे, त्याला श्रवण पाहिजे, त्याला मनन पाहिजे, त्याला साधू पाहिजे, त्याला ज्ञानेश्वरी पाहिजे, त्याला देहभावातून बाहेर येता येतं, आत्मस्वरूपात राहता येतं, ज्ञानाला पाहता येतं आणि सुखरूप होता येतं. त्याचं नाव साधक. साध्यापाशी गेला, समरस झाला, स्वरूपात आला, मुख्य पदावर गेला, आपल्या पदावर थांबला, स्वरूपमय बनला. तो विश्वामध्ये विश्वात्म्यापाशी गेला, तो धन्य झाला. काय आजचे शब्द नाची वाणी अपरंपार आहे. सांगितला एवढी का लहान आहे का. तो पण असतो बेटा. पाहिजे तरी न पाहिजे काही नेनाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणजे जया ठाई. नेनाची जाणीजे, काही न जाणताच जाण्याचं.
खूप छान सांगितलं महादेव. काय जगताचं जाणणं काय, मृत्यू येणं काय, त्याला न जाणणं हे जाणणे. काहीच त्याच्या हे सगळं काही नाहीच आहे हे जाणणे. सगळं तोच आहे हे जाणणे. तो मीच आहे ते आद्य पुरुष आहे. बापरे बाप. खूपच छान माऊली. खूपच सुंदर. हे नाहीच आहे तो आहेच आहे. तो आधीच आहे जगताच्या, मधीच आहे, शेवटीच आहे. तो मीच आहे, तो आद्य पुरुष आहे. तिथून जगताची स्थिती आहे, जी जगताला गती आहे, आणि जगताची समाप्ती ज्याच्यात आहे ते आद्य पुरुष आहे, ते मी आहे. बापरे बाप. ज्या ब्रह्माधिष्ठान चैतन्यावर जगताची उत्पत्ती आहे, ते जर नाही तर जगत नाही. माती नाही तर मडकं नाही, सोनं नाही तर अलंकार नाही, पाणी नाही तर तरंग नाही, ब्रह्मतत्व नाही तर जगत नाही, आत्मतत्व नाही तर देह नाही, आणि वृत्तीला आधार परमात्म्या वाचून नाही. परमात्मा आहे तो वृत्तीचं उगम आहे, आणि परमात्म्यामध्ये वृत्तीचं मिलन आहे. ते आत्मानुसंधान आहे, ते आद्य पुरुष आहे, ते मी आहे. तो मी. राम माई. पीठ पीठ म्हणजे ज्ञान. ते व्यासांचं, महर्षी ऋषी, बरोबर आहे ना. आचार्य, ज्ञानामध्ये बुद्धी आचरण करते ते आचार्य. आचार्य होते की नाही, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, सगळे बुडाले अधर्मात. शेंडी सकाट बुडाले की नाही. आणि अधर्माचं अन्न खाल्लं, वाणीच बंद पडली. बोलू शकले का? पुन्हा अधर्म म्हणजे अज्ञान आहे, तिथे वाणी बोलत नाही. बोलत नाही का माऊली? मग कशाला बोलती वाणी? आणि बोलतच नाही. अज्ञान, जिवंत अंधार, तिथं मन. म्हणून ते पारायण वाया बायकाचं डुडूर मला आवडत नाही. काय गोट फिरते नुसती गुरगुर गुरगुर डुर 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 डुर. काय कळतं काय तुला? सांगू रे मला. सांगतो आज पारायण केलं काय काय कर. करायला आमचा विरोध नाही, पण त्या दिवसात तुला कोणती उभी कळाली मला सांग. फोन लाव, चल बोल. कुणाचा भूताचा फोन येत नाही. माऊली नुसतं आणि ती चलते घरात कामा करत, कापड उलटे सुलटे. की नाही, कापड बघून ये, पालते उलटे, आणि तोंडात 15 हात द्या. अगं शांत बस, खाली मन, उभी काय सांगते बघ. ऐका काही. आणि मला पाठ आहे, बोलत म्हणतो आम्हाला हे पाठ आहे, आम्हाला आमच्या पाहुण्याला ते पाठ आहे. दूर काय करते पाठांतर? आता भजनी लोकांना अभंग पाठ आहेत, त्याला मला सांग बरं. तू एक अभंग सांगते आता, थांबते एक गोवी पुन्हा येतो. दुपारी पाणी घ्यायचं, आपलं आपण बसू इथं. जेवण वेळ भेटला की पुन्हा आहे का वेळ? ही नाही बेटा. ऐका, जे भजनी लोक अभंग म्हणतात, भक्ती त्यांना, नमस्कार विचारांना, पण जे म्हणतो त्यांना कळत नाही, नाही कळत. ऐका काय म्हणतात भजनी लोक, अभंगावाले. जे कळत त्यांना नमस्कार. एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, दुरिताचे जाळे ओघळे, दुरिताचे जाळे आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाय
हा माझा नवस बहुदूरवारी भोगी आले दुःख बहुदूरवारी भोगी आले दुःख आता पांडुरंगा सोडवावे आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्र आणि दिवस पांडुरंगा 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 अद्वैताच्या रंगात रंग म्हणजे पांडुरंग बनणं. लागलो मग लागून काय सुखी राहा कल्या प्रीती प्रीती कुठं ज्ञानोबा संताचे आणि बोलण्यामध्ये धमक असावी वाणीमध्ये चमक असावी शब्दामध्ये प्रेम असावं त्या अभंगामध्ये का नसावं ऐकतच राहावं. आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. ते मिरड आवाज मरगळले बाई कुई 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 करते चिमणी उनी उत्तरात आवाज निघत नाही निघती म्हणायला आवाजच नाही मेलेलं सगळं खाना माईक लागू नये लागतो का माईक आम्हाला ऐका आता सोडवावी आता दुःख सहन होत नाही आता अज्ञानात राहायचं नाही देहभावात यायचे नाही आता सोडवा हे अभंगाचं एक वेळा करी या दुःखा वेगळे हे अज्ञान आहे ना त्यातून बाजूला काढा एकदाच काढा पुन्हा अज्ञान राहत नाही हे मला माहिती तुम्ही संत होऊया एकदा मुक्त करा एकदा अज्ञानातून बुद्धीला भिन्न करा एकदा देहवा बंद करा आणि मग पांडुरंग पांडुरंग हरी म्हणा मग कळत काय पांडुरंग आहे आणि त्याची अवस्था काय त्याची स्थिती काय त्याचा अभेद काय त्याचं सुख काय त्याचं प्रेम काय त्याच्या अशा बुद्धीचा संगम काय मग मग आम्ही भोगू एकदा तुम्ही करा बाजूला म्हणून एक वेळा करी या दुःखा वेगळे दुःख म्हणजे देहाचा संबंध दुःख म्हणजे वृत्तीवर भेद दुःख म्हणजे वृत्तीचा गुणा संबंध आणि दुःख म्हणजे जगताचा साक्षात्कार आणि दुःख म्हणजे अंतःकरणात असलेला ज्ञान इथून बाहेर काढा मुक्तीला हे सांगतो गाथा अभंगाचे गाथ्याचा अभंग वाचा धरणी माय जागा देत काय गाथात नाहीये पांडुरंग शिव्या त्या वाया वाचतात पण कळत नाही त्यामुळे तसंच मारायला चांगलं म्हणतात बाबा तू गाथा वाचते नीट वाग ना मग कळू दे चांगलं कोण मंगळ कोण कळावं की नाही गाथा वाचून कळत नाही बाबा आया अभंगच गातात पांडुरंग लय मस्त गातात मग अभंग कळणं आता हे अभंग म्हणणं ना आपण एक वेळा या दुःखा वेगळी दुःख म्हणजे ज्ञान दुःख म्हणजे देवा दुःख म्हणजे वृत्तीमध्ये गुणाची उत्पत्ती सतत राहणं गुणामध्ये मन येणं गुणाला सोडून राहू देणं भगवंता तुझ्या जवळ येऊ देणं गुणाला सोडून राहू दे तुझ्या सोबत येऊ दे म्हणून तुझ्या पायावर मन जाऊ दे तुझं स्वरूप कळू दे आणि तुझ्या स्वरूपाला मन मिळू दे तुझा अभेद भोगू दे भेद जाऊ दे जगतभाव संपू दे अज्ञान टाकू दे तुझ्या अंतरंगात येऊ दे अभेदात्मक बुद्धी होऊ दे स्वानंदपद भोगू दे आठवीन पाय हा माझा नवस त्याला म्हणतो अभंग तुम्ही बोलायचं तुम्ही शिकायचं काही पांचट काय बोलतात पाया काय जोडलेले काय बी
काय बोलायचं ते ज्ञानोबाचा अभंग तुकोबाचा अभंग सोडून द्यायचं काय सटराम बटराम सटराम बटराम खाली सोडते बाया रिकामट्याकडे बाया काय काम नसतं तुकोबाची पीक त्याला म्हणता अभंग आणि त्याच्यामध्ये भावार्थ असतो असतं का नसतं. आता एक वेळ तुम्हाला काय मी सांगते तुम्हाला मी एक आठवते पण नाही लक्षात येईल की नाही की कारण की त्या भगवंताला मागणी केली की तुझं स्वरूप ते रूप नाहीये अरूप आहेस तू ते दाखवा तुझं रूप दाखवू नको तुझं खरं रूप दाखव तर त्याच्यात लक्षात येईल दुपारी सांगत पटकन आठवण येत नाही. पण जेव्हा भक्त भगवंताकडे जातो आणि जवळ घे म्हणतो अज्ञान दाखवून दे म्हणतो ते भगवंत संताकडे येतो आत्मदर्शन करून देतो तो स्वतःच येतो आणि बुद्धीमध्ये भेदाला समाप्त करतो त्याला संत नाव येतं. पांडुरंगच येतो संत म्हणजे कोण आहे ज्यांची वाणी थांबतच नाही ज्यांच्या वाणीतून वेद जातच नाही आणि ज्यांचा भेद उरतच नाही ते संत. मग कोण पण असू दे कोण पण असू दे पण ज्यांच्या वाणीतून वेदाच्या संबंधातून बोधातून जीवाचा भेद मावळतो अभेद प्रगटतो आणि जीव ब्रह्म होतो त्याला संत म्हणावं बाकीच्याला नाही. आपलं परकड बोलणे बघा वाटलं तर द्या नको तर घरी जा झोपी जा लाल बटन दाबायचं टप झोपायचं आपलं पोट नाही भेट तीन प्रणय सर्व भाव करू दे कुणाला टाकू दे ते भेद संपू दे. म्हणजे संत काय करतात तर देहभावाला काढतात आनंद पदावर जीवाला नेतात अभेदात आणतात जो आरूप आहे त्या आरूपाला हृदयात प्रगट करतात बुद्धीला भगवंताकडे नेतात आत्मदर्शन करून देतात बुद्धीतला भेद नाश करतात वाणीतून बोध करतात आणि अभेद प्रगट करतात भेद संपवतात ते संत ते खरे भगवंत ते तेरी न पाहिजे काही नेनाची जाणी जे आद्य पुरुष कामनी जे जया ठाया ते. आता मी नाश्ता करणारी बसणारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुनाथ महाराज की जय. सर्व साधू संत की जय. कसं तुम्हाला आपल्याकडे खेचत उपाधीचा कसा अर्थ आपण हे करतो दंभाच्या उपाधीला बघतो ना अवडंबर उपाधी आणि पैल दोघांचा संबंध आहे. उपाधीचा कोथंबा हे काय म्हणते दोघं बघू पण तुम्ही नाश्ता करा आणि आम्हाला पण करू द्या.